हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शिक्षक भरती ही चालू करण्यात आलेली होती, परंतु मित्रांनो या भरतीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदर काही जिल्ह्यांमध्ये आहे ती कंत्राटी शिक्षक भरती ही झालेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही भरती आहे ती प्रोसेसमध्ये होती। आता निवडणूक झाल्यानंतरला या भरतीला सुरुवातसुद्धा झाली होती, फॉर्म भरून घेतले जात होते, परंतु आता अचानक या भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे। तर कंत्राटी भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्याला त्यांचे अधिकार दिले होते। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे जागा आहेत त्या कंत्राटी भरतीने भरून घेण्याचे अधिकार दिलेले होते। तर त्या जिल्ह्यांनी प्रत्येक जिल्ह्याने ज्या जागा होत्या त्या अशा प्रकारे कंत्राटी भरतीद्वारे भरण्याची प्रोसेस चालू केली होती। तर आता मात्र स्थगिती देण्यात आलेली आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ही भरती आहे ती थांबवली आहे। तर आपण उदाहरणादाखल अहिल्यानगर या जिल्ह्याची जी भरती स्थगितीची नोटीस आलेली आहे तर ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर, तर ही नोटीस आलेला आहे 9/12/2024 म्हणजे कालच। तर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, तर या अहिल्यानगर या जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना हे नोटीस आहे। तर काय आहे बघा, विषय 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत संदर्भ 1-2 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील संदर्भ 3चे पत्रान्वये याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत आपणास सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत। तथापि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील 5/12/2024 VC मध्ये समक्ष दिलेल्या सूचनेनुसार 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याबाबत संदर्भ क्रमांक 3चे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार पुढील आदेश होईपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये। या संदर्भात माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपणास कळवण्यात येईल, याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे नोटीस आहे ते अहिल्यानगर या जिल्ह्याचा आहे आणि प्रत्येक तालुक्याला त्यांनी अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहे। तर प्रत्येक ज्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे फॉर्म भरून घेण्यात आलेले होते किंवा प्रोसेस चालू होती, तर या सगळ्यांना अशा प्रकारे नोटीस देण्यासाठी सांगितलेलं आहे। तर प्रत्येक जिल्ह्याच्या अशा प्रकारे नोटीस आलेल्या आहेत आणि ही भरती थांबवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे की ही भरती आता थांबवण्यात आलेली आहे, परंतु पुढे काय होईल? तर मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे सुद्धा भरतीची तयारी ही चालू आहे। तुम्हाला माहिती आहे की मागे पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली आणि त्याची सेकंड फेजमध्ये जी भरती होणार होती त्याची सुद्धा प्रोसेस थोड्या प्रमाणात चालू झाली होती। तर त्याबाबत सुद्धा अजून जास्त काही अपडेट नाही, परंतु त्यावरती सुद्धा प्रोसेस चालू आहे असं थोडक्यात माहिती मिळते। तर तिकडे आंदोलनसुद्धा चालू झालेलं आहे तर पुण्यामध्ये, तर अशा प्रकारे तिकडे सुद्धा भरती होऊ शकते आणि अशा प्रकारे कंत्राटी भरती त्यामुळे सुद्धा थांबवली असणार। मात्र मित्रांनो, आता नवीन जे सरकार आलेलं आहे तर त्यांचं धोरण काय असेल, जे शिक्षण मंत्री येतील तर ते मंत्रिमंडळ कशा प्रकारे निर्णय घेईल यावरती हे सगळं डिपेंड असणार आहे। आणि त्यामुळेच आता हे जे हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा निर्णय काहीतरी होऊ शकतं आणि त्यावरती काहीतरी लवकरात लवकर तोडगा निघू शकतो आणि त्याबाबतची अपडेट आपल्याला लवकरच काहीतरी माहिती पडेल। तर अशा प्रकारे ही भरती आहे ती थांबवण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याची भरती ही थांबवण्यात आलेली आहे।